प्रयत्न करतो किंवा येणाऱ्या पर्यटकाची सुरक्षा, येणाऱ्या व्यवसाय धंदा आणि नागरिकांची सुरक्षा ह्याही त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून होत आहे। मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलेली आहे की येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये मला कॅबिनेटच्या समोर किंवा त्यांच्या समोर या संदर्भातली प्रेझेंटेशन देण्याची परवानगी त्यांनी मला द्यावी, जेणेकरून राज्यातल्या अन्य जिल्हे पण याचं अनुकरण करू शकतात। ते नेमकं एका ग्रामीण भागातल्या जिल्ह्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये कसं पाऊल उचललं आहे, काय नेमकं केलेलं आहे, आम्हाला येणारे आव्हान हे अन्य जिल्ह्याला येऊ नये या दृष्टिकोनातून काही अभ्यास करता येऊ शकतो का, ह्या बाबतीमध्ये लवकरच माझी अपेक्षा आहे की मंत्रालय स्तरावर पण याच्या अभ्यासासाठी आणि एकंदरीत सादरीकरणासाठी आम्हाला बोलवण्यात येईल। आदिवासी एकता, आदिवासी एकता, आरक्षण आमच्या हक्काचं, आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। किनवट माहूर विधान मागील 4-4.5 दशकांपासून आदिवासी समाजासाठी अहोरात्रपणे परिश्रम करून न्यायाने लढ्याच्या माध्यमातून असेल, जो मोर्चा असेल, या मोर्चांच्या वेगवेगळ्या माध्यमातून या तालुक्याचे लाडके आमदार यांनी स्टेजवर असलेल्या मान्यवरांना विनंती करतोय की या ठिकाणी भगवान बिरसा मुंडा याच्यामध्ये वेळोवेळी आपण सायबर अवेअरनेस करतच आहोत। आपले एक सायबर दूत नावाचे व्हेकल सुद्धा आहे की लिंक्स वगैरे ज्या काय येतात, मेसेज जे काय येतात, त्यामध्ये आपण डायरेक्टली त्यामध्ये क्लिक करू नका किंवा आपली पर्सनल माहिती त्याच्यामध्ये रिव्हील करू नका। त्या व्यापाऱ्यांना एक RTO चलानचा एक मेसेज आला होता आणि त्यांनी क्लिक केल्यावरती त्यांचे अकाउंटमधून 5 लाख रुपये गेले असं ते घटना घडलेली आहे। तर त्याच्यामध्ये जे काही अकाउंट वगैरे आरोपीचे त्यांचं आपण ट्रॅक करत आहोत, ते फ्रीज करण्यासाठी पत्र पण दिले आहेत। तर नागरिकांना एवढंच आव्हान असणार आहे की जे काही आपले ट्रान्झॅक्शन्स आहेत, जे काही आपले व्यवहार आपण करतो, ते जे आपले सिक्युअर वेबसाईट्स आहेत त्याच्यावरतीच करा। बाकी लिंक्स असतील, काही इतर फ्रॉड्युलंट मेसेज असणार आहेत, त्यांना आपण रिप्लाय देऊ नका त्याच्यामध्ये।